नमस्कार मित्रांनो, मी केदार आपल्या केड्स टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, वेबसाईट जर्नीच्या सिरीजचा आज आहे आपला 4था दिवस। आपण कॉलेजच्या स्टुडंटसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करत आहे। यामध्ये आपण कॉलेजच्या स्टुडंटला आपण फायनल इयरचे प्रोजेक्ट बनवून देणार आहोत। सोबत त्यांना आपण डॉक्युमेंटेशन प्लस ब्लॅक बुक, PPT या सगळ्या गोष्टी आपण त्यांना बनवून देणार आहोत। त्यासाठी आपण ही आपली वेबसाईट बनवत आहे। आत्तापर्यंत आपण वेबसाईटचं प्लॅनिंग, BRD, वेबसाईटचं डिझाइन या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। काही पेजेसचे डिझाइन बाकी आहेत, ते आपण नंतर स्टेप बाय स्टेप पुढे जात कंप्लीट करणार आहेत। तर आता आपण काल जी युजरसाठी जी डिझाइन बनवली होती ती आपण इथे आता ॲक्च्युअल कोडमध्ये बनवत जाणार आहे स्टेप बाय स्टेप। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात आधी आपण आपला एक फोल्डर बनवला केड्स टेक्नॉलॉजी वेबसाईट या नावाचा। त्यानंतर आपण आपला VS कोड ओपन केला। तो ओपन केल्यानंतर आपल्या केड्स टेक्नॉलॉजी वेबसाईट नावाचा फोल्डर आपल्या VS कोडमध्ये आपण ओपन केला। ओपन केल्यावर सगळ्यात आधी आपण आपला फोल्डर स्ट्रक्चर बनवून घेतला। त्यामध्ये आपण index.html, style.css आणि script.js या 3 फाइल आपण बनवून घेतल्या। आता स्टेप बाय स्टेप कोड राईट करणार आहे, त्यामुळे आपण index.html फाइल ओपन केली। ती ओपन केल्यानंतर आपण त्यामध्ये आपली बॉयलर प्लेट ॲड केली। आपलं जे टायटल आहे ते आपण चेंज केलं। त्यामध्ये CSS फाइल लिंक केली। त्यानंतर आपली नॅवबार डिझाइन करणार आहे, त्यासाठी आपण आपल्या बॉडीमध्ये आलो। आपल्याला समजण्यासाठी इथं हेडिंग ॲड केलं आणि त्याला आपण कमेंटमध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर खाली एक हेडर टॅग ॲड केला। त्याच्या अंडर आपण एक डिव ॲड केली लोगो क्लास नावाची। त्या डिवमध्ये लोगोसाठी एक इमेज ॲड केली, हेडिंग दिलं त्याला आणि त्यानंतर लोगो क्लास नावाची एक डिव आहे ती क्लोज केली। आता त्यानंतर आपल्याला रिस्पॉन्सिव्ह मोबाईल आणि लॅपटॉपवर नीट दिसण्यासाठी आपण हॅमबर्गर मेनू ॲड करण्यासाठी एक मेनू टॉगल क्लास नावाची एक डिव ॲड केली आणि ऑन क्लिक इव्हेंट दिला तिला आणि JS फंक्शनला कॉल केला। यामुळे आपली वेबसाईट मोबाईलवर नीट व्यवस्थित दिसते। आता नेव्हिगेशन बारमध्ये होम, अबाउट या फील्ड सगळ्या ॲड करण्यासाठी आपण नॅवबार नावाची एक ID असलेला नॅव टॅग ॲड केला। त्यामध्ये UI टॅग ॲड करून लिस्ट ॲड केली। त्यामध्ये होम, अबाउट, प्रोजेक्ट, सर्व्हिसेस, कॉन्टॅक्ट अशा गोष्टी त्यामध्ये ॲड केल्या। आणि त्याच्या खाली आपण एक अँकर टॅग यूज करून एक बटन ॲड केलेलं आहे ऑफिस लॉग इन नावाचे। त्यानंतर अँकर टॅग आणि UI टॅग क्लोज करून हेडर क्लोज केलेला आहे। त्याच्या खाली आपण आपली स्क्रिप्ट फाईलची लिंक ॲड केलेली आहे। आता आपल्या नॅवबारसाठी HTMLचा कोड कंप्लीट झालेला आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो कोड दिसत आहे। पण आता आपल्याला त्याला नीट बनवण्यासाठी style.css डिझाइन करायचे आहे। सगळा कोड व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी इथे स्किप करून कोड कंप्लीट केलेला आहे। कोड कंप्लीट झाल्यावर अशा प्रकारे आपला नॅवबार दिसणार आहे। तुम्ही बघू शकता, तुम्ही फिग्मा डिझाईनमध्ये पण बघा आणि आपल्या कोडमध्ये पण बघा। हवं तर नंतर आपण अजून यामध्ये इम्प्रूव्ह करू, व्यवस्थित बनवू शकतो। रिस्पॉन्सिव्हमध्ये पण आपल्याला हा अशा प्रकारे दिसणार आहे। आता यानंतर आपण आपला हिरो सेक्शन पण ॲड करूया फिग्मामध्ये। मी आता नॉर्मल डिझाईन केला होता, पण आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे ॲनिमेशन ट्रान्झिशन यूज करून। सेम तसा आपण HTML, CSS आणि JS मध्ये बनवणार आहे। याची डिझाईन बघा, तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। ही सेम डिझाईन आपण आता आपल्या कोडमध्ये इम्प्लिमेंट करायला सुरू करणार आहे आपल्या हिरो सेक्शनसाठी। त्यासाठी आपण एक हिरो सेक्शन नावाचा एक सेक्शन ॲड केला आणि त्यावर आपल्याला डिझाईनमध्ये सर्कल आहे तसं तो ॲड करायचा आहे। त्यासाठी एक डिव ॲड केली। त्याच्या खाली डिझाईनमध्ये जो टेक्स्ट आहे तो ॲड करण्यासाठी हिरो कंटेंट क्लास नावाचा एक डिव ॲड केला आणि त्यामध्ये आपल्याला H3 टॅग ॲड केला। H1 टॅग ॲड केला आणि आपला स्लोगनसाठी पॅराग्राफ टॅग यूज केलेला आहे। त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला 2 बटन्स ॲड करायचे आहेत, जसे डिझाईनमध्ये दाखवले आहेत तसे। ती ॲड करण्यासाठी आपण बटन क्लास नावाची एक डिव ॲड केली आणि त्यामध्ये आपल्याला एक अँकर टॅग यूज करून 2 बटन्स ॲड करायचे आहेत, ते आपण त्यामध्ये केलेले आहेत। त्यानंतर डिझाईनमध्ये जी इमेज आहे ती ॲड करण्यासाठी खाली अजून एक डिव ॲड केली
हिरो इमेज ॲनिमेटेड इमेज क्लास नावाची, आणि त्यामध्ये इमेज टॅग यूज करून रोबोटची इमेज ॲड केलेली आहे. आता आपला HTML कोड कंप्लीट झालेला आहे. आता आपण डिझाईन करणार आहे. मी व्हिडिओ इथं स्किप केलेला आहे. तुम्ही हा कोड डिझाईनचा गिटवर सुद्धा बघू शकता. आता CSS कोड कंप्लीट झाल्या प्रकारे दिसणार आहे. तर कालपर्यंत आपण आपल्या वेबसाईटचं प्लॅनिंग, BRD, वेबसाईटचं डिझाईन या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या होत्या. आज आपण ॲक्च्युअल कोडिंग स्टार्ट केलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नावबार आणि हिरो सेक्शन आपलं डिझाईन केलेलं आहे. जर तुम्हाला कॉलेजसाठी प्रोजेक्ट बनवून पाहिजे असेल किंवा तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ बनवायचा असेल किंवा तुमच्या बिझनेससाठी तुम्हाला वेबसाईट बनवून हवी असेल तर आत्ताच आपल्या खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये. धन्यवाद.